नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पाकिस्तान विरुद्धचं युद्ध ज्याच्यातनं बांगलादेशची निर्मिती झाली, त्यानंतरसुद्धा इंदिरा गांधी ह्या देशात अप्रिय का बनल्या? दुष्काळाची स्थिती. आणि त्या काळामध्ये अमेरिका आपल्याला मोजून गहू देत होती. आणि मग इंदिरा गांधी आणि ह्या देशातल्या शास्त्रज्ञांनी ठरवलं, ह्या देशामध्ये ज्याला आपण आज ग्रीन रिव्होल्यूशन म्हणतो, हरित क्रांती करायला हवी. आणि मग त्या हरित क्रांतीमुळं आज हा देश अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण बनलेला आहे. नो डाऊट, ऑल क्रेडिट गोज टू इंदिरा गांधी आणि त्यावेळेच्या शास्त्रज्ञांना. फक्त एकच अडचण वाटते की त्या हरित क्रांतीमध्ये ज्या पद्धतीनं पेस्टिसाईड्सचा आणि आता वेगळ्या घटकांचा वापर झाला, त्याच्यावरती तेव्हाही जेवढी जनजागृती होणं अपेक्षित होतं ती झाली नाही. आजही तशीच परिस्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळपासून ते पंजाबातल्या भटिंडापर्यंत सगळीकडे कॅन्सरचे पेशंट वाढत आहेत. अशा वेळेला श्री तुकाराम मुंडे यांनी अलीकडच्या काळात मंचरमध्ये केलेली कारवाई तर तुम्ही बघितली. आणि लक्षात येतं आहे की भेसळीचं हे प्रमाण हरित क्रांतीमध्ये जे इनपुट्स आपण देतो आहे तिथपासून ते तुमच्या रोजच्या जेवणापर्यंत किती मोठ्या प्रमाणात आहे, वेगळ्या अर्थाने. आणि आता ह्याला जर एक मोठं स्क्रीनचं स्वरूप देत असेल कोणी चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून, आणि त्याचं अगदी 35 कोटी रुपये वगैरे बजेट असेल, श्रेयस तळपदे आणि आपल्या सिंगमच्या अभिनेत्री ती जर ह्याच्यात भूमिका करत असेल तर त्या निमित्ताने तो चित्रपट रिलीज होतो आहे. जी स्टुडिओज त्याच्याबरोबर आहे, त्या विषयाची चर्चा व्हायला हवी. ज्यांना ही कथा सुचली, शिंदेसाहेब सांगा तुमचा परिचय महाराष्ट्राला. मी सागर शिंदे. मी एका शेतकऱ्यांचा मुलगा आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक डोंगरवाडी गाव आहे, जे आजही गुगलवर दिसत नाही. डोंगरवाडी आमची ग्रामपंचायत आहे, ती लोणंद आहे, त्या अंडर गाव आहे. तिथला मी रहिवाशी आहे. असतो पुण्यामध्ये. शिक्षण तुमचं? माझं शिक्षण 12वी झालं. जकास. मग ही कथा लिहिली कशी? त्याला स्ट्रायकिंग पॉईंट म्हणतो आपण, मला सुचलं तिथून. मी ही कथा का लिहिली की माझा व्यवसाय एक तेजीमध्ये असताना माझा एक बांधकाम व्यवसाय. बांधकाम व्यवसाय. माझ्या एका मित्राच्या छोट्या मुलाला, एक 6 वर्षाच्या मुलाला कॅन्सर झाला होता. तो अचानक त्याला टेम्परेचर झालं म्हणून हॉस्पिटलला नेला आणि तिथं डिटेक्ट झाला की त्याला ब्लड कॅन्सर झाला. ब्लड कॅन्सर झाल्यानंतर आम्ही एक 2 वर्ष 3 वर्षाची त्याची जर्नी आहे जी हॉस्पिटलची, ती मी बरोबर होती. त्याच्यामध्ये आमचा बिझनेसही कोलॅप्स झाला, म्हणजे दुर्लक्ष झालं त्या बिझनेसकडे स्वतः. हां. तर पण पूर्ण मी त्याच्या म्हणजे पैशाचा किंवा बाकी सगळ्या गोष्टीचा खर्चही केला, परंतु हॉस्पिटलला जाण्याचा योग कंटिन्यू असायचा. मग त्याच्यामध्ये आम्ही देशातले बरेचसे हॉस्पिटल किंवा ज्या ठिकाणी कॅन्सरचे उपचार होतात त्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो. तिथं गेल्यानंतर डॉक्टरांना मी भेटायचो पर्सनली की नक्की हा आजार होतो कशामुळे. पहिला तर लहान मुलगा आहे ना, मग आपण म्हणतो बिडी सिगरेट तंबाखूमुळे हा आजार होतो, परंतु त्याचं मूळ कारण वेगळं नंतर निदर्शनास आलं. की आपण लहान मुलांना म्हणतो की बाहेरचं तुम्ही खाऊ नका, कारण ते सुरक्षित नाही, किंवा आपण देत नाही लहान मुलांना. आपलं घरामध्ये देतो, पण घरामधले जे अन्न आहे ते खरंच सुरक्षित आहे का, हे प्रश्नचिन्ह तिथं निर्माण झालं मला डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर. त्याचं मूळ कारण काय आहे की आपण जे खाण्यामध्ये आपल्या दररोजच्या जेवणामध्ये, म्हणजे ताटामध्ये येणारे जे फळं आहेत, भाज्या आहेत, आटा आहे, तेल आहे, हे केमिकलयुक्त आहे. म्हणजे भेसळ ह्या 2 प्रकारच्या आहेत. बाहेर असणाऱ्या भेसळ वेगळ्या, म्हणजे दूध पण आहे. आता दुधाची भेसळ आहे ही 2 प्रकारची आहे. म्हणजे जाणीवपूर्वक हैवानी वृत्तीनं करणारी लोक आहेत, म्हणजे हे बघतोय आपण आत्ताच्या काळात, तो वेगळी. आणि दुसरी जी भेसळ आहे ते दुधामध्ये जनावरांना जो चारा दिला जातो, जनावरांना जे खाद्य दिलं जातं, पशुखाद्य दिलं जातं किंवा काही इंजेक्शन दिले जातात दूध वाढीसाठी, ह्याच्यामध्ये दुधामध्ये पण केमिकल्स आलेत. आणि दुधामध्ये पाण्याच्या माध्यमातून जास्त येतात. म्हणजे आपण जे केमिकल जास्त अतिप्रमाणात वापरतो शेतीमध्ये, तर हे केमिकल्स बोरवेल वाटे किंवा विहिरीमध्ये ते उतरतात, तेच जनावरांना दिले जातात, तेच माणसांना दिले जातात. म्हणजे ह्याची परिस्थिती एवढी भयानक झाली. तुम्ही सांगितलं की हरित क्रांतीमधून हे भारतामध्ये आलं, म्हणजे अन्नधान्याचा पुरवठा वाढवण्यासाठी ह्याची गरज होती, परंतु ती गरज त्या काळात गरजेची होती. हरित क्रांती झाली ती काळ तो गरजेचा होता. म्हणजे मला एखादा आजार झाला आहे तर माझा आजार बरा होईपर्यंत मी औषध गोळ्या खाल्ल्या पाहिजेत. मग ते आत्तापर्यंत का सुरू आहेत? म्हणजे उत्पादन वाढलं. जो छोटा चिमुरडा मुलगा होता त्याच्याबद्दल डॉक्टरांनी काय सांगितलं?
हे जे खाण्यामधनं जे शरीराच्या माणसाच्या शरीरामध्ये जे पेस्टिसाईड जातात, केमिकल्स जातात, ह्याच्यामुळंच कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे बाकी पण रिसर्च किती केले. वर्षात? 6 वर्षात? 6 वर्षाचा मुलगा होता, तो डेड झाला. त्याला केव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला? वयाच्या साधारण तो 4.5 वर्षाचा असताना तो डिटेक्ट झाला. 1.5 वर्ष स्ट्रगल? हो, 1.5 वर्ष. आणि सर त्याची उपचार पद्धती पण खूप भयानक आहे. म्हणजे जो कॅन्सर पेशंट असतो घरामध्ये, त्या व्यक्तीला खूप वेदना असतात. म्हणजे ते बघितलंय मी जवळून. म्हणजे लहान मुलांना तर ते समजत नाही एवढ्या लहान वयात की नक्की काय आपल्या बाबतीत काय घडलंय आणि काय होतंय. परंतु अख्खी पूर्ण फॅमिली पण त्याच्यामुळे डिस्टर्ब होती. हा वडील सतत त्याच तणाव? हो, आई वडील आणि पूर्ण हॉस्पिटललाच होते. म्हणजे पूर्ण 1.5 वर्ष इथं रुबी हॉल असेल, दीनानाथ मंगेशकर असेल किंवा बऱ्याच ठिकाणी 10-10 दिवस 8-8 दिवस हॉस्पिटललाच राहायचं त्यांनी. पण तेवढी परिस्थिती होती का? नाही, परिस्थिती नव्हती त्यांची, पण मी पूर्ण सपोर्टिव्ह केला त्यांना पूर्ण फायनान्शियली पण सपोर्ट केला लास्ट स्टेजपर्यंत. पण हा तुमचा जीवलग मित्र? हां, हा काय शाळकरी मित्र? हां, म्हणजे शाळेतला नव्हता, पण ॲज बिझनेस पार्टनर पण होता काही दिवसासाठी तो. आणि किती खर्च झाला त्या मुलाचा? साधारण 80-90 लाखाच्या वरती गेलं होतं पेमेंट. 80-90 लाख? हां, लाख. त्याच्यापेक्षा तरी जास्त मुलगा नाही वाचला? नाही वाचला. त्याच्यानंतर खरा स्टडी केला की नाही, पण ज्या दिवशी त्या मुलाचा मृत्यू झाला त्या दिवशी त्या आईवडिलांची भावना काय होती? तर ते तशी तर सर शब्दात सांगता येणार नाही आहे. कारण ॲक्च्युली छोटा मुलगा आहे आणि आईवडिलांचा जीव असतो. आणि म्हणजे त्या वेदना त्यांच्या होत्या. म्हणजे कदाचित त्या वेदना मी सगळ्या म्हणजे हॉस्पिटलच्या आणि त्या वेदना जवळून बघितल्या होत्या. म्हणून तेवढं त्या कहाणीला तेवढं मी न्याय देऊ शकलो. मग ते लक्षात माझ्या आलं की ही कथा आहे किंवा ही जी गोष्ट आहे. तुम्ही किती वेळ रडलात? तसं मी खूपदा रडलो. शेवटच्या वेळेस जास्त रडलो, कारण हॉस्पिटलमधून मीच घेऊन गेलो होतो त्याला घरी मृत्यू झाला? आणि जेव्हा त्यांचा मुलगा गेला त्यानंतर किती महिनेही पालक शॉकमध्ये होते? 6 महिने तर पूर्ण डिस्टर्ब होते. 6 महिन्यापर्यंत म्हणजे काहीच त्यांना बाकीच्या गोष्टी पण सुचत नव्हत्या. म्हणजे तसं 3 वर्षाची पूर्ण जर्नी त्यांची डिस्टर्ब होती. ठीक आहे, एक मित्र म्हणून मी सपोर्टिव्ह करू शकलो. पण असे मी खूप फॅमिली बघितल्या त्यानंतरही की ज्यांच्या घरामध्ये कॅन्सर झाला आहे. म्हणजे मुलांनाच होतो असं. हा चित्रपट ना तुकाराम मुंडेंनी बघावा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला सांगावं की तुम्ही हा चित्रपट पहा. फॉर्च्युनेटली तो 4 भाषेत आता 3 भाषेमध्ये आहे. हिंदी, तेलुगू आणि तमिळ. आणि श्रेयस तळपदेसारखा सेन्सिबल ॲक्टर त्याच्यामध्ये आहे. मी त्याचा टीझर पाहिला. अनफॉर्च्युनेटली तो त्या कॉपीराईटच्या इश्यूमुळे आपल्याला नाही दाखवत आहे. पण हे जे काही मी त्यांना विचारलं ना 3 वर्षाची जर्नी, तर एक व्यक्ती सोलापूर जिल्ह्यातला बांधकाम व्यावसायिक ज्याचं फलटण, सातारा वगैरे भागामध्ये छोटी मोठी बांधकामाची कामं सुरू आहेत, 35 कोटी रुपये खर्च करून एक चित्रपट बनवतो. इंडिया स्टोरीज, द इंडिया स्टोरी. त्याचं सबटायटल काय आहे? स्लो पॉयझन इन प्रोग्रेस. हे स्लो पॉयझन आहे, जे महाराष्ट्राने समजून घ्यायला हवं की जे घराघरात पोचलं आहे. मी मध्ये शिरूरमध्ये होतो आणि तिथल्या साखर कारखानदारांना मी विचारलं, सारे पाटलांचा साखर कारखाना, ते म्हणाले की आता आम्ही पद्धतशीरपणे हे प्रयत्न केलेत की इथली भाजीपाला जो आहे ना तो ह्या पेस्टिसाईडपासून कसा दूर जाईल, आपल्या सेंद्रिय पद्धतीनं तो कसा वाढवता येईल. पण ह्यांचं कौतुक असं शिंदेंचं की हा सगळा प्रवास त्यांनी बघितला आणि तो लिहायला किती दिवस लागले? 4 महिन्यात पूर्ण म्हणजे कथा, पटकथा, संवाद पूर्ण 4 महिन्यात रेडी झाले. लिहिण्यासाठी जास्त वेळ लागला नाही, कारण ते स्वतःच बघितल्यामुळं. पण मला ते कहाणीत एका बसवायचं होतं. म्हणजे एक फिल्म बनवायची म्हणजे त्याला कथा पाहिजे. म्हणजे कन्सेप्ट काय आहे तो क्लिअर होता. म्हणजे हे देशातल्या प्रत्येक घराला दाखवायचं होतं की नक्की हे आपण काय खातोय. क्या बात आहे. पण ते कहाणीत बसवायचं होतं. पण हे लिहितानाच ठरवलं होतं की चित्रपट करायचं? हो, चित्रपट करायचं. कारण आता सध्या सगळ्यात चांगलं माध्यम आहे चित्रपट, जे की चांगला मेसेज किंवा घराघरात. तुम्ही किती चित्रपट बघितलेत? मी तसे चित्रपट म्हणजे फॅनच आहे. मी आठवड्याला 1-2 चित्रपट बघतो. 400-500 फिल्म बघितले असतील. ती पॅशन तुम्ही ह्याच्यात लिहिलं 4 महिन्यात? हो, 4 महिने. पण हा 35 कोटीपर्यंत वगैरे बजेट हाऊ कम? नाही, माझे काही पार्टनर आहेत ज्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी म्हणजे फायनान्शियली विचार नाही केला, पण एक प्रोजेक्ट चांगला आहे म्हणून त्यांनी ह्याच्यामध्ये हे केलं. शिंदे, तुमचं कौतुक काय माहिती आहे की ज्याला मेनस्ट्रीम मूवी म्हणतो ना आपण, तशी ती नाही आहे. टीझरमध्ये पण लक्षात येतं की मेनस्ट्रीम नाही, कमर्शियल मूवी ज्याला. तरी तुम्हाला तुमच्या पार्टनरला वाटलं की आपण ह्यात 35 कोटी रुपये टाकायला पाहिजे. बरोबर.
तुम्ही ह्याचा तर विचार नसेल केला की मला किती यातनं पैसे मिळणार आहेत? नाही, कमर्शियली नाही विचार केलेला. नाही. कमर्शियलसाठी फिल्मच बनवलेली नाही आहे. म्हणजे त्या मुलाला आम्ही नाही वाचवू शकलो, परंतु ह्याच्यामधनं मेसेज तरी नक्की असा जाईल. मला खरंच सॅल्यूट आहे बॉस, खरंच सांगतो बाबा. कारण अशी संवेदना असणं, म्हणजे मी आता 1000 गोष्टी बघतो की लोक समाजामध्ये संवेदना असते, संवेदना पण असते, पण त्या सहसंवेदनेला प्रत्यक्षात लोकांच्या घरोघरी घेऊन जाण्याचा विचार करणं ही मोठी गोष्ट आहे. पण मग हे 35 कोटी रुपये एका दिवसात जमले नसतील. नाही 3 वर्षाची जर्नी गेली त्याच्यात पण पूर्ण. घर बीर घाण नाही ना ठेवलं? घर जमीन सगळं घाण ठेवलं. क्या बात आहे, सॅल्यूटच आहे तुम्हाला. फिल्ममधनं रिकवर झालं तर घर जमीन आपले आहे. नाही किती एकर जमीन घाण ठेवली तुम्ही? आता माझ्या नावावर जे आहे ते ठेवले. वडिलांच्या नावाला घर, वडील म्हणले सर राहू दे नका मग. नाही वडिलांना माहीत नाही, त्यांना काय सही करा म्हणले करतात, त्यांना माहीत नाही घाण ठेवलं. घर घाण ठेवलं. घर आणि जमीन म्हणजे वडीलच त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण सहकर्जदार आहेत. मग त्यांची जमीन माझ्याबरोबर घाण आहेच. आणि किती कोटी रुपये घेतले तुम्ही घर घाण ठेवून? नाही त्याच्यामध्ये जेवढी रक्कम मिळाली तेवढी थोडी मिळाली, पण बाकीचं जे लोन किंवा मित्रांकडून. तुम्ही लोन पण काढलं? हा लोन पण किती काढलं लोन? माझ्या नावावर लोन जास्त नाही, 1-2 कोटीपर्यंत जेवढं पॉसिबल आहे तेवढं काढलं, पण प्रायव्हेट लोन जास्त उचललं. किती टक्क्यांनी उचललं? नाही मी काय त्या सावकारांच्या घरी जाणार नाही, तुमची भावना चांगली आहे म्हणून विचारतो मी. मला तर असा माणूस नाही भेटला महाराष्ट्रामध्ये. 5 रुपये टक्के, 5 रुपये, 4 रुपये, 3 रुपये असे आहे, वेगवेगळे लोन्स आहेत. बार्टरीत 36 रुपये. सहनिर्माता म्हणून खूप. तुम्ही किती पैसे टाकले? 6-7. माझं टोटल 25 पर्यंत गेले. तुमचे वैयक्तिक? हो 25. हे सगळे व्याजापट्ट्याने काढले? नाही व्याजामधले आहे काय, बिझनेसमधले आहेत काय, अजून पेंडिंग आहेत म्हणा या माणसाला. अमाऊंट पेंडिंग आहेत काय, थोडे उधारी ओपन कामं चालवले. पण तुम्हाला जेन्युइनली मनापासून वाटलं की आपण हे असं नाही मनापासून वाटलं. म्हणजे मी त्याच वेळेस ज्या मुलाला मी घेऊन गेलो ना त्याच वेळेस म्हटलं की ह्याचा हातात घेऊन गेला? हां हातामध्ये घेऊन गेलो. म्हणजे मी पुण्यातून आहे त्याची मुरड्याचा फोटो आत्ता नाही माझ्याकडं, पण मी देऊ शकतो, अवेलेबल करू शकतो. पण तुम्ही घेऊन गेला? घेऊन जातानाच मी ठरवलं होतं की हे वास्तव आहे, हे खूप भयानक आहे, ह्याच्याकडं आत्तापर्यंत कोणी लक्ष दिलं नाही. अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची गरज आहे अन्न आहे. आणि तेच जर दूषित येत असेल, म्हणजे तेच आम्हाला चांगलं मिळत नसेल, आमचा तो हक्क आहे चांगलं मिळणं, ते मिळत नाही आहे. म्हणजे आत्ता जी सिच्युएशन आहे, माझ्या हातात बाळ आहे, त्याला कदाचित ती परिस्थिती आहे की दूषित अन्न, म्हणजे लहान बाळाला दूषित, म्हणजे त्यांना अन्न खायला तर आत्ताच चालू केलं होतं, पण रिसर्चमध्ये असंही आढळलं की आईच्या दुधात पण पेस्टिसाईड आहेत, केमिकल्स आहेत. ती बातमी मी जेव्हा लातूरातनं ब्रेक केली, लातूरातल्या एका विद्यापीठातल्या एका रिसर्चरने सांगितलं की आईच्या स्तनातनं जे दूध येतं त्याच्यामध्ये पण पेस्टिसाईड आहे. प्रचंड गहजब झाला. तेव्हा राज्यकर्त्यांनी म्हटलं की हे खोटं आहे वगैरे. हळूहळू ते सिद्ध झालं. ज्या रिसर्चर्सनी आमच्याबरोबर तो डेटा शेअर केला होता त्यांनाही विद्यापीठातल्या लोकांनी विचारलं तुम्ही कसं काय, त्यांना सांगितलं. आम्ही लॅबचे रिपोर्ट्स दाखवले आणि मग महाराष्ट्रात पहिल्यांदा कळलं की अशा पद्धतीनं होतं आहे. आता तुम्ही एक वाक्य म्हणालात की तुम्ही 3 वर्ष संशोधन केलं. हो सर. कुठे कुठे गेलात? डॉक्टर मेजर आहेत तो डॉक्टरांच्याच भेटी घेतल्या मी. कुठल्या डॉक्टर? राजस्थानचे डॉक्टर आहेत काय माझे. तुम्ही राजस्थानला गेलात? हां राजस्थानला काय मित्रही डॉक्टर आहेत माझे, त्यांनी कॉन्टॅक्ट करून दिलं होतं. आणि मेजर स्टडी जे आहेत आपल्या गुगलवर पण रिपोर्ट निघतात सगळे बऱ्यापैकी, ते पण आहेत. आर्टिकल आहेत बऱ्यापैकी. पेस्टिसाईडमुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. म्हणजे कॅन्सर पेस्टिसाईड वापरू नका असं मत नाही माझं, पण अतिवापरामुळं जे परिणाम होतात. म्हणजे मी शेतकरी आहे, मी पण पेस्टिसाईड वापरतो किंवा मी स्वतः शेती केली अजूनही करतो. शेतीमध्ये काय शेतकऱ्यांना काहीच माहीत नसते सर. ह्याच्यामध्ये त्यांना दिलेलं असतं की 200 लिटर पाण्यामध्ये 20 ml वापरा, पण शेतकरी काय करतो, त्यांना भाव मिळत नाही, अति उत्पन्नाच्या ह्याच्यामध्ये 20च्या ऐवजी 40 ml वापरतो. म्हणजे ह्याच्यामध्ये शेतकरी पण दोषी आहे असं नाही आहे, परंतु शेतकऱ्यांना भाव मिळत नाही तर उत्पन्न तर वाढलं पाहिजे. मग आम्हाला कुठंतरी त्यातून तरी फायदा होईल. ह्याच्यामध्ये खताचं प्रमाण पण जास्त घातलं जातं, केमिकलचं प्रमाणही जास्त वापरलं जातं. श्रीलंकेमध्ये असा जेव्हा प्रयोग झाला की सगळी खतं बंद करायची, पेस्टिसाईड बंद करायचा, तो देश दिवाळखोरीत गेला. त्यामुळे हे शहाणपण नाही आहे की खतं आणि पेस्टिसाईड बंद करणं. शहाणपण हे आहे की दोन्हीचा मध्य साधणं. मी जेव्हा इस्रायलला होतो किंवा मिडल ईस्टमधल्या अनेक देशामध्ये मी पाहतो की तिथल्या FDA चे नियम फार कठोरपणे पालन केलं जातं. आपल्याकडचे द्राक्ष,
आपल्याकडचे आंबे जेव्हा अमेरिकेला पाठवता, युरोपात पाठवतात, त्यावेळेला तिथले रेसिड्यूज तुम्ही मेंटेन करता की नाही? मग भारतीय बाजारपेठेमध्ये का नाहीत मेंटेन करत? आत्ता जर कुणाला असं म्हणालो की परदेशी निर्यात होणारी फळं मी इथं बाजारपेठेत घेतली तर पहिल्या उड्या पडतात लोकांच्या, कारण ती मानकं कठोर आहेत. ते आपण नाही करू शकलेलो, हे वास्तव आहे. हे सांगितल्यानंतरसुद्धा मला असं वाटलं की शिंदे यांनी हा जो प्रयोग केला आहे तो पुन्हा पुन्हा मी सांगतो की महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घ्यावा. महाराष्ट्र सरकारनं ह्याच्याकडे बघावं की एक इतक्या मोठ्या, कारण असं आहे की आपल्याकडे सगळ्या गोष्टी इतक्या फिल्म्स बनतो आपण, त्या सगळ्या सरकारी प्रोत्साहनपर योजनेतून आलेल्या असतात, पण एक व्यक्ती 12वी पास असलेला स्वतःच्या कुटुंबातले पैसे लावून 25 कोटी रुपये बाजारपेठेतनं व्याजानं उचलून चित्रपट करतो. आणि स्टारकास्ट पण तुम्ही चांगली, म्हणजे श्रेयसची निवड खरंच तुम्हाला मानलं पाहिजे. व्हेरी सेन्सिबल ॲक्टर फॉर मी. हे ठरलं होतं की श्रेयसलाच घ्यायचं? नाही सर, मला ॲक्टर असे पाहिजे होते की ज्यांना खरंच लहान मुलं आहेत, म्हणजे म्हणजे खरंच एफर्ट्स त्याच वेळेस देऊ शकतो की लहान मुलांबद्दलची भावना आहे, कारण तो कंटेंट तसा होता मुलीचा, मध्ये चांगली मालिका होती मधली मुलीची, आणि त्यांनाही ती स्टोरी आवडल्यानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये कुणी हिरो नाही, म्हणजे मी लेखक म्हणून पण हिरो नाही आहे, निर्माता म्हणून पण हिरो नाही, किंवा डायरेक्टर किंवा ॲक्टर म्हणून कोणी हिरो नाही, ही कहाणी हिरो आहे, कारण ही देशाची कहाणी. काय समज आहे या माणसाची. त्यामुळं फिल्मच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण स्टडी आणि स्क्रिप्ट वाचल्यानंतर तुम्ही आधी श्रेयसकडे गेलात? ॲग्री बरोबर, आधी श्रेयस, मग काय झालं? काय नाही, म्हणजे त्यांनी फक्त म्हणले की म्हणजे गोष्ट त्यांना सांगितली, मी करायला तयार आहे, कारण मला पैसे मिळतात म्हणून मला नाही करायचे. तो म्हणला पण मला फक्त ह्यासाठी करायची की हा विषय चांगला आहे, मलाही लहान मुलं आहेत किंवा मुलगी आहे. आणि म्हणजे त्यांनी म्हणजे ऑन शूट पण एक वेळेस मला सांगितलं की मी घरातलं पनीर बंद केलं, दूध बंद केलं, मी भाज्या बंद केल्या, कुठल्या आणायच्या कुठल्या नाही आणायच्या, म्हणजे स्वतः प्रत्येक म्हणजे फिल्मच्या रिलेटेड असणारे सगळी लोक आहेत ना, ज्या दिवशी कहाणी समोर आली किंवा सुरुवात झाली ना, ते सेन्सिअर झाले सगळी लोक. तुम्ही महाराष्ट्राला पण आता सेन्सिअर करून सोडणार होते? नाही, देशाला नक्कीच, कारण पण काजल अग्रवाल तर आपल्याला सिंगममुळं माहिती आहे, काजलची कशी काय निवड? नाही, काजल पण ते कसं होतं, मुलगी ॲक्च्युली तो काय थोडा सस्पेन्स आहे फिल्ममधल्या ज्या ओपन नाहीत करायच्या, पण ते 35-40 एजमधलीच ॲक्टर हवी होती, म्हणजे अगदी कमीतली पण नाही, जास्त एजमध्ये. पण ती काजल अग्रवालचं नाव कसं आलं? म्हणजे नाही, बरेचसे शॉर्टलिस्ट करतात, त्याच्यामध्ये त्यांना अप्रोच झाल्यानंतर मिळालं, कारण आम्हाला ही फिल्म हिंदी भाषा आपली नॉर्थला जास्त चालते, पण साऊथला एक थोडासा प्रॉब्लेम आहे की हिंदी लँग्वेज चालत नाही. करेक्ट, म्हणून तो मध्ये साधला की आम्हाला त्या लोकांना पण समजलं पाहिजे, म्हणजे तिकडं ती जरा ॲक्टर थोडीशी जास्त फेमस आहे साऊथ लँग्वेजमध्ये, म्हटलं की दोन्ही हिंदी आणि साऊथमध्ये मिक्स असणार कास्ट पाहिजे, त्यामुळं काजलचा. परफेक्ट. आणि त्या टीझरमधली काही वाक्य मी आता शिंदेंना सांगायला लावणार आहे, तुम्ही ती ऐका. त्याच्यातनं साधारणपणे जय जवानी जय किसान, कारण श्रेयसचं जे कॅरेक्टर आहे तो जवान आहे आर्मीतला, आणि तो शेतकऱ्यांबद्दल न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे जे वाक्य बोलतो, आपण एक एक वाक्यानं सुरुवात करू, जे शेतकऱ्याबद्दलचं. देश के सबसे बडे दुश्मन, असंच आहे ना वाक्य? म्हणजे काय पहिलं वाक्य आहे ते? नाही, त्याचं मत काय किंवा त्या ॲडव्होकेटचं मत काय आहे की शेतकऱ्यांच्या विरोधात लढाई म्हणजे सुरू केली त्यांनी. हा जवानाची मुलगी आहे, जय जवान जय किसान फर्स्ट टाइम विरोधात उभं राहिले देशामध्ये, आणि माझ्या मुलीची हत्या शेतकऱ्यांमुळे झाली. करेक्ट. ते हिंदी वाक्य आठवतं का टीजर मधलं? काय, देश के सबसे बडे दुश्मन किसान है, असंच आहे ना ते वाक्य? हो हो. आणखी दुसरं एक वाक्य आहे, दुसरं किसान आतंकवादी आहेत असं त्यांचं. देश के सबसे बडे दुश्मन किसान है, देश के किसान आतंकवादी है, असं ते सगळा टीजर पुढे जातो. येस येस. पण शेवटी मात्र तो नाही, तो शेवटी शेतकऱ्यांची माफी मागतो, त्याला शेतकऱ्यांच्या विरोधात लढायचं नसतं, कारण त्याचं मत आहे की किंवा कहाणीचं मत आहे की शेतकऱ्यांना हे माहीतच नाही आहे, म्हणजे हे केमिकल्स किती भयानक आहेत, ह्यातून लोक मारली जातात, जसे आतंकवादी येऊन देशामध्ये मारतात तसंच हे पॉयझन आहे ज्याच्यामुळं लोक मारतात. आणि मला काय कोणाला दोषी ठरवायचं नाही, फक्त हे देशाच्या समोर आणायचं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये शेतकरी दोषी असं म्हणजे मी पण म्हणत नाही किंवा कहाणी पण मी म्हणतो. त्याचं कारण आहे की शेतकऱ्यांना माहिती नाही, हे साप खोटं आहे. शेतकऱ्यांना सगळं माहिती आहे, फक्त ते आगतिक आहे. प्रोडक्टिव्हिटी जास्त हवी आहे, बाजारपेठेमध्ये सरकारचा हस्तक्षेप आहे. कांद्याचे थोडेसे भाव वाढले की सरकारला दिल्लीमध्ये पडलेलं सरकार आपलं आठवतं, आणि मग दिल्लीत झालेला पराभव हा आजही भाजप विसरलेला नाही. आता ते सत्ताधारी आहेत म्हणून
काँग्रेसच्या काळात ह्याच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नव्हती. त्यामुळे शेतमालाला दर नाही. तो दर नसल्यामुळं जितकी प्रोडक्टिव्हिटी वाढवता येईल तेवढा वाढवण्याचा प्रयत्न करतात शेतकरी आणि मग अधिकचे पेस्टिसाईड अधिकच्या सगळ्या गोष्टी शेतीमध्ये टाकतात. सगळ्यांना माहिती आहे की हे खत किंवा हे जे काही आपण असे घटक वापरतोय की ज्याच्यातनं कीड नियंत्रण करतोय ते सगळं विष आहे. पण ते विष असून सुद्धा ते वापरतोय कारण आपल्याला माहिती आहे की हे अशा पद्धतीचं प्रोडक्शन झाल्याशिवाय पैसे मला मिळणार नाहीत. आणखी नाही काय सेंद्रिय तुम्ही जर मेथी बाजूला ठेवली आणि जर पेस्टिसाईडवाली मेथी ठेवली तर त्याची जी चकाकी आहे त्याला सुद्धा ग्राहक बोलतो. ही पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती नाही असं नाही, त्याची अगतिकता आहे अगदी. नाही, शेतकऱ्यांना माहिती आहे, सगळं आहे, पण ह्याच्यामध्ये फक्त शेतकरी दोषी नाही मी म्हटलं ना आपण सगळेच लोक दोष आहे. हा अर्थात. कारण का दोष आहे सर, आपण हॉटेलला जेवण करतो, आपण वरून टिप देतो, बिल पूर्ण पे करतो, मेडिकलला जातो, प्रत्येक ठिकाणी मॉलला जातो, आपण पैसे तिथं बार्गेनिंग करत नाही. पण माझ्या खाण्यातली 10 रुपयाची जी पेंडी असते ना ती मी 8 रुपयाला मागतो, मी 5 रुपयाला मागतो. शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्ही बार्गेनिंग करतो. तुम्ही शेतकऱ्यांना सांभाळा ना, शेतकरी तुम्हाला चांगलं देईल. म्हणजे शेवटी बाजारातून म्हणजे देवाणघेवाण आहे. शेवटी आम्ही काय देतोय तेच आम्हाला मोबदल्यामध्ये मिळणार आहे. किती दिवस चाललं चित्रीकरण याचं? चित्रीकरणला साधारण 1 वर्ष पूर्ण गेलं, 9-10 महिने पूर्ण गेले. कारण काय सीन आहेत ते हे फक्त एका ठिकाणी नाहीत, देशातले रिअल फुटेज किंवा रिअल गोष्टी आम्हाला घ्यायच्या होत्या. पंजाब खऱ्याखुऱ्या म्हणजे ज्यामध्ये कॅन्सर ट्रेन आहे आजही पंजाबमधून, तिला नावच कॅन्सर ट्रेन आहे, पूर्ण कॅन्सरनं भरून जाते राजस्थानला. दुसरं एक गाव आहे केरळमधलं कासरखेड म्हणून गाव आहे, तिथंही काजूच्या बागेवर अतिवापर झाला, म्हणजे ज्याला कॅन्सर बेल्ट म्हणून ओळखले जाते. असे आम्ही सगळे फुटेज ओरिजिनल घेतले. दूध हे आत्ता जे बनवतात दूध, केमिकलचं दूध कसं बनवतात हे पण आम्ही ऑन कॅमेरा कोर्टाच्या समोर आणून दिलं आहे की हे दूध कसं बेसळ केलं जातं आणि कसं खायला दिलं जातं हे तुम्ही रेकॉर्ड केलं? हो, कसं बनवतात मग ते? हे केमिकलचा वापर करून 2 लिटरच्या दुधामध्ये 20 लिटर दूध बनवतात. म्हणजे शॅम्पू, डिटर्जंट, युरियाचा वापर करून दूध उमागतात. म्हणजे हे आता आपण बघतोय रोज. त्यावेळेस स्टडी करून की हे दूध कसं बनवलं जातं हे म्हणजे आम्ही सिनेमात दाखवले. ते बनवून दाखवलं? हो, बनवून दाखवलं. सिनेमा. तुम्ही केरळला गेला, तुम्ही पंजाबला पण गेला? पंजाब, केरळ सगळीकडं काही आंदोलनं होती, दाखवायचे होते सीनमध्ये, ते आम्ही प्रत्येक बिहारमध्ये, UP-मध्ये, हैदराबाद प्रत्येक ठिकाणचे म्हणजे जेवढ्या सत्य गोष्टी आहेत त्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही स्वतः पण गेला? हो, मी स्वतःही गेलो. तुमच्या आधीची 3 वर्ष मित्राच्या त्या चिमुरड्याच्या मृत्यूमध्ये गेली, नंतरची 3 वर्ष पैसे जमा करण्यात गेली आणि पुढचं वर्ष तुमचं चित्रपट शूट करण्यामध्ये गेलं. नाही, चित्रपटला टीम आहे, म्हणजे डिरेक्टर चांगले आहेत, त्यांचाही भाव चांगला होता की ही फिल्म करायची. चेतन म्हणून आहेत ते चांगले पुरंदरचं, हां, चांगले मित्रच आहेत, त्यामुळे त्यांनी फुल सपोर्ट केला. म्हणजे 2 मराठी माणसांनी मिळून आता हे देशाचे डोळे उघडणारं काम केलंय. हो सर, हो सर. पण काय अपेक्षा काय तुम्हाला चित्रपटाकडून? काय नाही, घराघरापर्यंत पोचलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे आम्ही खातोय काय आणि काय खायला पाहिजे, बाकी काय अपेक्षा नाही. कमर्शियली ते 35 कोटी रुपये तर निघावे तेवढी तर अपेक्षा असेल की नाही? हा, ते निघतील, काय चांगलं काम करताना. काय माणूस आहे. घरी बायको पोर आहेत का तुम्हाला? आहेत, 2 लहान मुलं आहेत. बायको म्हणली नाही कसली नसते धंदे लावले? नाही, ते विचारतच नाहीत काय करतात ते. वेड्या माणसाला काय विचारायचं म्हणत असते? कोण माणूस आहे असं मला सांगा, 25 कोटी रुपये व्याजाबट्ट्यानं काढू. खरंच कमाल आहे तुमची शिंदे. कुठल्या शाळेत शिकला तुम्ही? जिल्हा परिषद शाळा. आता उलाढाल किती आहे तुमची व्यवसायाची? नाही, आत्ता नाही, आता कमी आहे, 40-50 शेअरची उलाढाल आता थोडीशी ह्या 2 वर्षातली कमी आहे. मला वाटतं महाराष्ट्र सरकारनं ना यापुढे शिंदे सगळ्यात आता त्यांच्यावर सुदैवाने झी स्टुडिओ आली आहे, 15% स्टेक्स त्यांनी घेतला. चांगला आहे त्यांचं, तो तरी कॉर्पोरेट चांगला आहे त्यांच्यावर. त्यामुळे प्रमोशन अशा अर्थानं त्याचं फार गणित वेगळं आहे, इथे मी सांगत बसत नाही. ते काही फार परवडेबल पण नाही, ते शिंदे नाहीच सांगणार आपल्याला. पण एनिवेज चांगलंच घडतं आहे माझ्या मते. पहिलं महाराष्ट्र सरकारनं किंवा भारत सरकारनं काय काम करावं तर हा चित्रपट पूर्ण टॅक्स पे केला पाहिजे, नंबर 1. नंबर 2, महाराष्ट्र सरकारनं ह्या चित्रपटाचं प्रमोशन केलं पाहिजे. कारण इतकं आता तुम्ही सगळ्या धाडी वगैरे पडतायत ना, तर हे जनजागृतीचं काम तुम्ही केलं असतं, तुमच्या हातात आलं असतं तर त्याचं काय झालं असतं तुम्हालाच माहिती आहे. नंबर 3,
PMOकडं हा चित्रपट पाठवला पाहिजे आणि PMOनं हा चित्रपट बघितला. ही इज अवेअर. म्हणजे प्राईम मिनिस्टरनी स्वतःच म्हटलं होतं त्यांच्या पहिल्या 2014 ते 19 काळामध्ये की या देशामध्ये सेंद्रिय शेतीची फार गरज आहे. आत्ता ही मिडल ईस्टमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती सगळेजण म्हणाले की सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्यावं वगैरे. शिंदे यांच्या चित्रपटाचं मोल काय असेल तर ते मोल आहे की आत्ता आपण जे काही करतोय त्यातला जो बॅलन्स गेलेला आहे तो बॅलन्स साधता येऊ शकतो. आणि फॉर्च्युन किती भाषेत निघणार चित्रपट? आता 3 भाषेमध्ये. पण डबिंग झालं? हो हो, पूर्ण हिंदी, तेलुगू, तमिळ 3 भाषेमध्ये आता रिलीज कर. मराठी केलं नाही? मराठी नाही सर, ही कहाणी महाराष्ट्राची नाही ना, देशाची. थँक्यू. याच नोटवरती मी थांबतो. या माणसाबद्दल तुमचं काय मत आहे जरा कमेंट बॉक्समध्ये जरा सांगा. थँक्यू.